नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता आम्ही निघालो आहे. तयारी झाली आहे. थोडं काम आहे म्हणून निघालो आहे, नाहीतर थांबलो असतो अजून एक आठवडा मस्त, है ना निनी? आणि निनी इथे राहणार आहे आणि अजून बरीच तिला कामं आहेत. तर ती सगळी कामं इकडे बोलायचं पहिले. हे बघ, तिला खूप सारी कामं आहेत, तर ती काम करून येणार आहे ना. काय ग, तू तुझे काम कर. काय करते ग तू? टकली जा. असं नाही बोलायचं. तर बोल त्यांना, चला आम्ही चाललो. इकडे बोल यांना बोल. इथे बोल, आम्ही चाललो. चला बाय. कल्याणला भेटू. कल्याणला भेटू. तर चलो, सगळ्यांची तयारी झालेली आहे. निष्ठाची तयारी झाली आहे. आमच्यासोबत ऋतिक काका येतोय. हा नाही, तो ऋतिक काका येतोय. त्याची चप्पल घालणं चालू आहे आणि पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे. तिथे गाडी पुसतायत. तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत सर्वांना. चला. तर निघताना मावशीकडे बघा हे पावलं आणि स्वस्तिक आणले होते चांदीचे. तर हे आपले दहीवडकर सराफ आहे, त्यांच्याकडूनच मी जाताना घेऊन गेले होते, कारण मावशीला हवे होते. तर मग ते तिथे चिटकवून देत होते. मी म्हटलं, मावशी बोलली मला तूच चिटकवून दे. तर म्हणून मग ते फेविक्विक किंवा फेविबॉन्डने तुम्ही चिटकवू शकता. तर लाकडाचं बघा मावशीने पूर्ण म्हणजे संपूर्ण चौकट ही पूर्ण लाकडाचीच बनवली आहे. आणि गावाला तर शक्यतो लाकडाचेच असतात, जे पण उंबरठे म्हणा, चौकटी म्हणा. तर इथेही आता बरेच जण लाकडाची चौकट बनवतात आणि खरंच ती किती शुभ आहे, त्याचे काय काय फायदे आहेत आपल्याला, तर ते मी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर उंबरठ्याच्या आपल्या साईजनुसार वेगवेगळ्या साईजची पावलं आणि स्वस्तिक आपल्याला मिळतात. आणि हे स्वस्तिक आणि पावलं ना आपण उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला चिटकवतो. त्याच्यामुळे त्याच्यावरून पाय देणं किंवा त्याला ओलांडणं हे खूप कमी होतं. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की असं लावल्यानंतर ओलांडलं जातं. तर नाही होत, कारण ते एक साईडला असतं. आणि लावताना ना थोडंसं असं डिस्टन्स ठेवून तुम्ही लावायचंय. म्हणजे कसं, आपण ज्या रांगोळीच्या ज्या पांढऱ्या रेषा अशा उभ्या काढतो ना, तर त्याच्यासाठी थोडीशी जागा मिळते. तर चिटकवताना बघा असं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. किंवा आता काय होतं की सुताराकडून सुद्धा तुम्ही हे सारखं चिटकवण्यापेक्षा लाकडामध्ये ना कोरून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये हे फिटिंग करून घ्यायचं. म्हणजे कोणी काढूही शकत नाही आणि लवकर ते निघणार नाही. कधी कधी ग्लूने चिटकवून सुद्धा बऱ्याचदा ते निघत राहतं सारखं सारखं. म्हणजे लादी पुसताना, झाडू काढताना सुद्धा ते हाताने असं निघतं. प्रमाणे प्रवासे जले चालले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां कृपाहि गति स्वं त्वमेका भवानि गति स्वं त्वमेका भवानि वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की. ए बाबडी स्लोप आहे. अहो ऐका ना, चढायला जास्त इथले एसी बंद ठेवा. नाही चढांवरती आता नाही, पुढे. चला बाय 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 बाय. लवकर या सगळ्यांनी. बाय कर बाबू, मला जायचे. बाय बाय निनी, बाय बाय. हा ना, ती परत चिडेल अजून. कन्फ्युज झाले. चेहरा बघ. कुठे चालले ते लोक? मला जायचे. आता भाई येणार आहे. बाई येणार आहे. बाई चालली. ताई चालली, आता बाई येणार आहे. चला बाय. लवकर या सगळ्यांनी. चला चल बाय. आम्ही कोण कोण चाललोय? चल रे, चला रे, गाड्या घेऊन चालले.
प्रतीक आहे. प्रतीक इथून दिसतोय का? असं पुसायचं म्हणून बोलते. प्रतीक बाय 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 बाय, ये लवकर. लवकर गाडी आहे आणि निष्ठा आहे इथे बसलेली. का पडते पण सेलिब्रिटी. हा निष्ठा मला शूट कर ना बाय करताना. हा तसं नको करू, थोडं मागे घ्या. आता घे. नीनी बाय बाबू. आम्ही येतो लगेच. खाऊ घेऊन येतो. खाऊ लॉक कर, डोर लॉक कर. बाय 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 बाय. विदाउट मेकअप आहे ना. नॅचरल नॅचरल. चला नॅचरल पीस आहे. चलो बाय. तर निघताना माझा अर्धा जीव खरंच इथेच अडकला होता. माझी बिलकुल इच्छा नव्हती गावावरून निघण्याची, कारण असं वाटत होतं की म्हणजे राहिल्यासारखंच वाटलं नाही मला. असं वाटत होतं आणखीन थोडे दिवस राहावं, आणखीन ह्या निसर्गाला असं मनसोक्त बघावं, डोळ्यांमध्ये असं पूर्ण साठवून भरून घ्यावं. कारण काय माहित नाही मला, पण इतकं माझं कनेक्शन आहे ना या निसर्गाशी, या मातीशी, या झाडांशी, की खूप आपलंसं वाटतं, खूप आपुलकी वाटते. फक्त शांतपणे बसून जरी राहिलं ना बाहेर तरी मला खूप बरं वाटायचं. तर आता थोडं म्हणजे सांगितलं की काही कारणांमुळे निघावं लागतंय. ठीक आहे, पुन्हा येऊ, मी पुन्हा येईन. तर असंच स्वतःला पण समजावं लागतं की नाही, कधी कधी मी कसं असतं ना, मी खरंच कुठे गेली ना की मी तिथलीच होऊन जाते, असं बऱ्याचदा होतं. मग मी त्या गोष्टींना, त्या माणसांना, त्या निसर्गाला, त्या जागेला ना सारखं थोडे दिवस तरी मिस करत राहते. तर आम्ही आता निघालो गावावरून. आमच्यासोबत ऋतिक आहे, त्यानंतर निष्ठा आहे आणि हे आहे. मला थोडं काम आहे त्याच्यामुळे निघालो, नाही तर अजून थोडंसं आठवडाभर राहण्याची इच्छा होती. आता नेक्स्ट टाइम बघू, थोडं जास्त दिवसांचं म्हणजे सुट्टी घेऊन येणार गावाला येताना, कारण एक आठवडा येतो तर एक आठवडा इकडे तिकडे फिरण्यामध्येच निघून जातो आणि असं शांत असं मस्त असं राहायला वगैरे मिळत नाही. तर नेक्स्ट टाइम जेव्हा येणार तेव्हा थोडं जास्त सुट्टी घेऊन येणार. आणि आता 10 वाजलेत है ना, 10 वाजले ना, पावणे 10 झालेत. आम्ही निघालोय, तर बघू आता कल्याणला आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो. तर चला, चलो बाय बाय. गावाला आम्ही बाय बाय करतो. बाय. सकाळी निघालो ना तेव्हा एवढं ऊन नव्हतं, पण जसं जसं पुढे जात होतो ना तसं तसं खूप ऊन वाढत होतं आणि अगदी उन्हाची म्हणजे म्हणतात ना झळ पूर्ण लागत होती, चटके लागत होते उन्हाचे. आणि हे जे रस्ते आता बनवले, डेव्हलपमेंट तर झालंय, पण रस्त्याच्या दुतर्फा जी एवढी मोठी मोठी जुनी झाडं होती ती सगळी तोडून टाकलेत आणि नवीन झाडांची काही लागवड केलेली नाहीये. तर त्याच्यामुळे अगदी रखरखीत ऊन लागतं आणि सिमेंटचा जो रस्ता असतो तो खूप तापतो. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की अशा रिकामी रस्त्यांवरती ना गाड्या एकदम भरधावून येतात, म्हणजे 100च्या पुढच्या स्पीडमध्ये सुद्धा. तर त्याच्यामुळे खूप सारे ऍक्सिडेंट सुद्धा होतात. तर म्हणून सांभाळून आणि सावकाश गाडी चालवा. तर हे बघा, हा महाडच्या आसपासचा हा रस्ता. इथे पांडवकडा म्हणजे पांडवकालीन लेण्या आहेत, जे पांडव इथे आले होते आणि त्यांनी एका रात्रीत या लेण्या बांधल्या होत्या असं म्हटलं जातं. तर बघा, आता तो सिमेंटचा रस्ता होता आणि आता हा बघा, हा माणगाव इंदापूरच्या रोडचा जो आहे हा अजून रस्ता बनला नाहीये गावातला. तर इथे बघा किती सुंदर वाटतं, म्हणजे आपल्या डोळ्यांनाच समजतं की जो सिमेंटचा रस्ता होता तो आणि ह्या रस्त्यावर दुतर्फा झाडं आहेत, अशीच झाडं त्या रस्त्यावर सुद्धा होती. तर ती सगळी झाडं तोडलेत. जर खरंच कोणी मोठे मंत्री म्हणा किंवा कोणी अधिकारी असतील, जर बघत असतील हा व्हिडिओ, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की केला पाहिजे की जेवढी पण तुम्ही झाडं तोडताय ना तेवढी झाडं प्लीज लावा सुद्धा, कारण पुढे त्याचे जे परिणाम आहेत ना ते खूप विचित्र होणार आहेत. तर आता आम्ही पोहोचलोय वाकणला आणि वाकणच्या रस्त्याला लागूनच हे श्री समर्थ कृपा हॉटेल आहे की जिथे आम्ही नेहमी जातो आणि खूप भारी असते इथे. सगळ्यात भारी म्हणजे इथली भजी, म्हणजे ही कांदा भजी म्हणा, बटाटा भजी म्हणा, वडापाव म्हणा, म्हणजे जे नाश्त्याचे आयटम आहेत ना ते खूप मस्त मिळतात इथे आणि खूप एकदा तुम्ही चव घ्या, तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल, इतकं म्हणजे चविष्ट लागतं. आता आम्ही मिसळ घेतली कारण सकाळी थोडेसे पोहे खाऊन निघालो होतो, म्हणून जास्त काही हेवी असं खायचं नव्हतं. तर म्हणून मस्त नाश्त्यावरतीच आम्ही पुन्हा एकदा ताव मारला. कुठल्या हॉटेलला आलेत तुम्ही?
हे वाकणला हॉटेल आणि आम्ही नेहमी याच हॉटेलला येतो ना, बरेचदा आम्ही आलो. बरेच आलो आणि पहिल्यांदा आलो तेव्हा त्याची चव खूप आवडली हां, होती. खास करून मिसळची मिसळ आणि भजी. आणि भजी खाण्यासाठी स्पेशली तेच आपण नॉर्मली हेच ऑर्डर करतो. हां, आवडतं ते. सब्जी रोटीपेक्षा हे खूप चांगलं वाटतंय ना. कारण आता 12:15 झाले. अजून एक आपण असं झुणका भाकरचं पण शोधून ठेवायला पाहिजे है ना. ते एक पालीला चॉकलेट हां, थालीपीठ. थालीपीठ पण त्या दुकानाचं नाव नाही माहिती, हॉटेलचं नाव नाही माहिती. सांगा कशी मिसळ कशी आहे सांगा. कोण खायचं निष्ठा सांग का खा ना. बाबांची फेवरेट आहे बटाटा भजी. त्यांची फेवरेट. पप्पा आले असते तर पप्पांना मजा आली असती खायला. आणि मामाची फेवरेट मिसळ. हां, मामाची फेवरेट मिसळ. मस्त आहे ना. चला तुझ्या गावी जाताना खाल्ली मी माझी मिसळ खाते आता. तर मस्त नाश्ता केला, त्यानंतर इथे छान ताकही मिळतं, तर ताक घेतला आणि ताक पिता पिता समोरचं बघा रखरखीत किती ऊन बाहेर दिसत होतं, डोळ्यांना खूप त्रास देत होतं. तर माझ्या डोक्यात काही ना काही विचार चालू होते की आता किती वाजेपर्यंत पोहोचणार, किती वाजतील किंवा काय, असं खाता खाता पिता पिता डोक्यात बरेचसे विचार चालू असतात आपले नेहमीच. तर आता आम्ही इथून निघालो. तर हे आहे श्री समर्थ कृपा हॉटेल. हा वाकणचा रस्ता आहे. वाकणच्या रस्त्याच्या अगदी शेजारीच म्हणजे रस्त्याला लागूनच हे हॉटेल आहे. तुम्ही या रस्त्याने गेलात तर नक्की इथे जा आणि नक्की त्यांच्या जेवणाची चव घ्या. 2.5 तासात पोहोचेल, 2.5-3 तासात पोहोचेल निष्ठा. तर आम्ही ते आता वाकणला थांबलो होतो. हे हॉटेल मी मागे पण बऱ्याच वेळा दाखवलंय. श्री समर्थ कृपा म्हणून हॉटेल आहे. म्हणजे नाश्त्याचं जे असतं की भजी, मिसळ, वडापाव, पण खूप एक नंबर टेस्ट असते आणि आम्ही नेहमी येतोय ना. म्हणजे हॉटेलचं ते रोटी शोटी ते खायला आवडत नाही, त्यापेक्षा हे बरं वाटतं खायला आणि टेस्ट पण एकदम मस्त असते. तर आता इतकी गरमी आहे इथे है ना. यांच्या आता अजूनही घामाच्या धारा निघतात सगळ्या पूर्ण. गाडी फक्त थोडा थांबली होती पण इतकी तापली होती बापरे. म्हणजे बसमध्ये जर आलो असतो पूर्ण आमचा वडापाव झाला असता बसमध्ये. म्हणून तर आता किती वाजले आता? 12:15. ऍक्च्युली माणगावला खूप ट्रॅफिक असतो इतर वेळी, पण आज तेवढा ट्रॅफिक सकाळी आम्हाला भेटला नाही, त्याच्यामुळे थोडं लवकर निघालं. लोक आता गावाला चाललेत. बऱ्याचशा गाड्या दिसतात ना की आता सगळे भरपूर चाललेत लोक गावाला. तर आम्ही पण थांबलो असतो थोडे दिवस, पण नाही, कामांमुळे निघावं लागतंय. आणि ऋतिकला पण त्याचं काय आहे, उद्या एक्झाम आहे त्याची. एक्झाम आहे त्याची. तर अभ्यास कधी करणार घरी जाऊन? संध्याकाळी आणि रात्री. आणि निष्ठाचं काय काम आहे? माझं काहीच काम नाही. आम्ही हे कढीपत्त्याचं झाड घेऊन चाललोय. जे मी तुम्हाला दाखवलं होतं नर्सरीमधून घेतलेलं कढीपत्ता आणि 2 छोटे एक्झोर आहेत. हे छोटेसे एक्झोर आहेत. तर हे गावावरून मी घेऊन चालले. मला आवडतात नेहमी काय ना काय अशी झाडं मस्त गावची न्यायला. इथून समोर आता कोकण रेल्वे चालली आहे, पण मी थांबाय. तर ही वरून चालली आपण आपली कोकण रेल्वे. तर मी घेईपर्यंत तो म्हणजे निघून गेला तो रस्ता तेवढा. आणि बघा हा सिमेंटचा रस्ता कसा दिसतोय बघा. आजूबाजूची झाडं जेवढी होती ना सगळी तोडली आहेत आणि इतकं म्हणजे रखरखीत वाटत होतं रस्त्याला. आणि त्यानंतर हा जो रस्ता आहे, हा जो आपला कर्नाळा अभयारण्य जे आहे ना त्याचा रस्ता आहे. पहिले जुनं जेव्हा होतं ना तेव्हा मस्त खालून रस्ता जायचा जंगलातून आणि तेव्हा भरपूर माकडं वगैरे दिसायचे या रस्त्याला. पण आता हा वरती रस्ता बांधलाय आणि साईडला तुम्हाला दिसत असेल जे बांधलंय की ज्यामुळे खाली जंगलामध्ये जे प्राणी आहेत त्यांना वरच्या गाड्यांचा आवाजांचा त्रास होऊ नये, तर याच्यासाठी असं पूर्ण व्यवस्थित त्यांनी साईडने पूर्ण पॅक केलंय. आणि झाडं वरपर्यंत झाडं दिसत आहेत बघा. म्हणजे किती मोठी आणि किती जुनी उंच उंच अशी झाडं जंगलामध्ये खाली असतील. तर आता 3 वाजले. जस्ट आता घरी आलो आम्ही. थोडंसं फ्रेश झाली कारण इतकं गरमी, इतकं प्रचंड ऊन होतं ना. आता हे परत गेलेत गाडी घेऊन जायला. म्हणजे अनघाच्या दादाला गाडी देणार ते, मग तो परत जाणार आहे गावाला, तेव्हा तो गाडी घेऊन जाणार आहे. असं सगळं चालू होतं. बसने आलो नाही कारण बसने पूर्ण वेळ झालो असतो. एवढी हीट आहे ना, गाडी खूप अशी तापून जाते पूर्ण. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवते की तुम्ही झाडांबद्दल विचारत होता ना, बघा झाडांची अवस्था कशी झाली.
तर झाडांच्या बाबतीत एक मोठी बॅड न्यूज ती म्हणजे माझं हे एक्झोराचं जे मोठं झाड होतं ना छान, ज्याला खूप सारी फुलं येतं, ते पूर्ण जळून गेलं होतं, पूर्ण होरपळून गेलं होतं उन्हाने. कारण मी कामवाल्या मावशींना पाणी टाकायला सांगितलं होतं, पण त्या पण 4 दिवस आल्या नाही, त्यांची तब्येत बरी नव्हती. आणि मनी प्लांट बऱ्यापैकी मनी प्लांट राहिले, तरी पण बघा किती जळालेत पानं मनी प्लांटचे पण. कारण ऊनच इतकं होतं, 1 दिवस पण सहन होऊ शकत नाही, तर 4 दिवस झाडं कशी राहिली असतील. तरी बरीचशी झाडं बऱ्यापैकी सर्व्हाइव्ह करतात. तर आता माझं काम आहे आता हे सगळं म्हणजे झाडांना परत सगळं रिपेअरिंगचं काम वाढलेलं आहे माझं. तर आता हे सगळं करणार हळूहळू आरामात. आणि ही झाडं छान छान मी गावावरून आणली आहेत, तर ती सुद्धा मी लवकरच लावणार. गावचा येण्याचा प्रवास, बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला त्याच्यात सांगितल्या की काय काय कसं कसं वाटतं. एखाद्या ठिकाणी म्हणजे गावी तरी जातो, मला अजून राहायचं होतं. खरंच मी कितीतरी वेळा बोलली असेल ही गोष्ट की मला राहायचं होतं, आणखीन 1 आठवडा राहायचं होतं, पण काही कारणांमुळे मला राहता आलं नाही. पण ह्यांना मी म्हटलं की पुढच्या वेळी जेव्हा आपण गावाला जाणार ना, तर थोडी मोठी सुट्टी म्हणजे निदान 15 दिवस तरी गावाला राहायचं, कारण राहिल्यासारखं वाटतं. आणि मला तर ते म्हणजे जे नेचर आहे ना, मला खरंच खूप आवडतं. शांतता, सकाळचं वातावरण, संध्याकाळचं वातावरण. दुपारी थोडंसं गरम होतं, पण बाकी सकाळ संध्याकाळ खूप छान वाटतं. आणि एक वेगळंच फीलिंग आणि एक वेगळंच कनेक्शन म्हणजे त्या गावाशी आहे असं वाटतं मला. आणि खूप बरं वाटतं. इथल्या या धकाधकीच्या आयुष्यापासून थोडंसं असं लांब आणि शांत आयुष्य जगायला ना खरंच खूप चांगलं वाटतं. तर पुन्हा नेक्स्ट जेव्हा गावाला जाणार तेव्हा परत आणखीन छान छान गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आताचा सध्याचा प्रवास जो आपला गावचा होता तो इथपर्यंतचाच आहे. आणि आता घरात मी मावशींना म्हणजे माझ्याकडे ज्या कामवाल्या मावशी येतात तर त्यांना सांगितलं होतं बऱ्याचशा गोष्टी आवरून ठेवायला. तर तसं घर काही घाण झालेलं नाही आहे, घर छान स्वच्छच आहे. तर आता फक्त मला आता उद्यापासून देवांची म्हणजे आपल्या घरचे जे देव आहेत ते सगळे स्वच्छ करायचे, छान करायचे. स्वामी वाट बघतायत. तर आलेल्या स्वामींना पहिले नमस्कार केला, स्वामींना सांगितलं की आम्ही आलो आहे घरी. तर असं सगळं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.